ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला तुम्ही. हा ताई, अनुभव शेअर करायचं होतं मला हो, जरा. करा ना ताई. हा, मी तुम्हाला कुठ- नाव सांगायला पाहिजे का, नको ना? नका सांगू. हम्म. फक्त कुठल्या जिल्ह्यातनं बोलताय ते सांगा. रत्नागिरी जिल्ह्यामधून बोलते मी. अच्छा अच्छा. हा हा. काय अनुभव हम्म. आला ताई? ताई, मला अनुभव म्हणजे मी नुसतं असंच तुमचे अनुभव बघत होते हा हा हा. व्हॉट्सअपला, म्हणजे असं हं. तुम्ही द्यायचात ना ते अनुभव बघा. आणि पहिलं म्हणजे मला अनुभव कसा आला, मी तारक मंत्राचं तुमचं ह्याचं बघा, तारक मंत्राचं 3 दिवसाचं आपण करतो ते हा हा हा. ते म्हणजे असंच युट्यूबला बघून केलं होतं मी. हं. त्याच्यानंतर मला लगेच अक्कलकोटला जाण्याचा योग आला हा. अरे वा. हा 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 हा. हा. त्याच्यानंतर मग ना भरपूर म्हणजे माझ्यावरती म्हणजे ती संकट येतच होती अरे माझ्यावरती बापरे, कसले एवढे? भरपूर. माझं पहिलं लव्ह मॅरेज झालेलं. अच्छा. हम्म. ते काही सक्सेस झालंच नाही. अरे, झालंच नाही. मग किती वर्ष तुम्ही होते 10 तिथे? वर्ष 10 वर्ष होते मी अरे त्यांच्याकडे. बापरे, आणि तरी हो सक्सेस झालं नाही? हो हो. नाही नाही. आणि मग सगळं मुलं बाळ? मुलं म्हणजे मॅडम, मला म्हणजे झालेली मुलं म्हणजे हा? 5 वर्षाचा एक मुलगा झालेला मला. 5 वर्षाचा होऊन गेला तो. अय्या, कसं काय होतंय? त्याला म्हणजे म्हणजे मी अशीच म्हणजे कामाला जायची. 10 वर्ष मी सर्व्हिसच करत होते बाहेर. हा आणि त्याच्यानंतर मग मी म्हणजे बाहेरच कामालाच गेले. ते नर्स बरोबर जायचे मी म्हणजे कामाला हा असं. हा. आणि त्यावेळेला माझे ते मिस्टर पहिले होते ना, ते खूप आजारी सिरियस होते, भरपूरच सिरियस होते. काय झालेलं? त्यांना म्हणजे अन्न पचनच होत नव्हतं. काय सवय होती का वाईट? हा, होते. भरपूर वाईट होते. म्हणजे ड्रिंक पण करायचं, आउट लाईनला पण जरा होते ते. अरे 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 अरे. हो. हं. आणि पण मग बरेच मग मी सहन केलं. मारझोड वगैरे हे ते सगळं चालायचंच त्यांचं. अरे अरे अरे. हो. हं. आणि मग ते मला पण ते नाही, बरेच वर्ष बघितलं, प्रयत्न करून वडिलांनी रिक्षा घेऊन दिले वगैरे, सगळं प्रयत्न केले, संसार थाटून दिला, भरपूर काही वडिलांनी केलं. तरी पण पण केलं लव्ह मॅरेज नाही. केलं हो तरी हो. वडिलांनी हा, मदत केली? हो, भरपूर आई वडिलांनी मदत केली, अरे बापरे. भरपूरच. हा. पण ते नाही म्हणजे ते जास्तच हे झालं. कारण मग माणसं माझी चांगली होती, सासरची जाव दीर वगैरे, सासू वगैरे सगळी चांगली होती. हा हा. मग त्याने पण मला केला म्हणजे बाहेर काढण्याचा पण प्रयत्न त्याने. कारण काय, त्यांना पण भरपूर त्यांना त्रास द्यायचे, घरच्या माणसांना पण अय्या. असं. हं. मग आई वडिलांनी मग हे केलं. मग आम्ही विभक्तच झालो मग हं. असं. नंतर मग नंतर मग हे दुसरं सेकंड मग केलं आम्ही लग्न. पण मग मुलाला दुसरं काय झालं होतं तुमच्या? मुलाला म्हणजे ते आजारी होते ना, आजारी होते तर मी त्यांच्यामध्ये गुंतते. कामावरून आले की माझं माहेर तिथेच ना, हा तिथेच होतं माहेर हा. जवळ. मग मुलगा सहसा माझ्या आई वडिलांकडेच असायचा तो मग काय झालं त्याला? आणि काय झालं माहिती ताई, मी इकडे म्हणजे सासर जरा 5-10 मिनिटावर अंतरावर होतं ते माझं हा हा हा. सासर. म्हणून मग मी तिकडे आई वडिलांकडे न जाता मी इकडे सासरी आली. कारण ते जास्त होते ना आजारी. बरं. हा हा. आणि मुलगा त्यावेळेला ना त्या साईडला गेला होता, म्हणजे आईकडे. हा. आणि मी इकडे आले आणि तिकडे ना काय जरा प्रकार मला, कारण यांचं पण काय देवदेवसीचं, मला काय एवढं काय त्याच्यामध्ये मी काही शिकलेली नाही. पण देवदेवसीचं होतं त्यांच्या घरी काय असं, हा हा सासरच्या घरी. हा. ते काय मोठीचा प्रकार मला पण माहिती नाही काय ते. बरं. हा हा मग ते काय उतरून वगैरे कुठल्या ह्याच्याकडे गेले होते, ज्योती कोणाकडे गेले होते असं उतरण्यासाठी. हा. आणि ते उतरून जाताना ना त्यांना म्हणजे ना असं एक नाग, एक पिल्लू असं त्याच्या पुढे पिल्लू आणि एक नाग त्याचा पाठलाग करते असं त्यांना मध्ये दिसलं रस्त्यामध्ये. मिस्टरांना? हा, ते रिक्षातून लोक आले ना, त्यांच्या रिक्षाच्या पुढे दिसलं ते प्रकार. हा हा हा. आणि ते घरी आले आणि ना मॅडम, ते आल्याच्या नंतर ना हं. मिस्टर घरी आले, 10-15 मिनिटांनी माझ्या मुलग्याचा तिकडं असा प्रकार झाला हो. डायरेक्ट असं वारला? डायरेक्ट म्हणजे ना, माझ्या आईकडे जेवण मागत होता, जेवला वगैरे. हा. आईला म्हणतो मला भात दे, अजून डाळ दे. तो देतोय. आई वगैरे म्हणतात डाळ, वरण बिरण सगळं दिलंय, अजून का मागतोस? आणि तिथंच ना त्याला एकदम उलटी सारखं झालं. अरे. उलटी सारखं झालं ना, तर तो तिथंच एकदम पडला तो खाली.
आणि अय्या. आणि एवढ्यापर्यंत झालं ना, हा ते आम्हाला इकडे माहितीच नाही, कारण तिकडे पण ती लोक घाबरलेली, हा हा. आई वडील. मग त्याने डायरेक्ट दवाखान्यात नेलं ना. ताई, दवाखान्यात नेईपर्यंत माझा मुलगा राहिलाच नाही हो. पण मग डॉक्टर काय बोलले, काय झालं त्याला? डाई बोलले, ते बोलले ऑफच झाला असे बोलले, काही उपयोग नाही असं बोलले ते. पण आणि इकडे ना ताई त्यावेळेला कशामुळे आता काय काहीच कळलं नाही. नाही नाही काय कळलंच नाही. आणि ताई कसं माहितीये, इकडे आल्यावरती ना मिस्टर चांगले झाले. हा प्रकार झाला त्यावेळेला. अय्या. त्यांच्या उलट्या बिलट्या सगळ्या थांबल्या हो त्यांच्या. अय्या. असं काय झालं ते स्वामींना माहिती आता ते. अरे अरे अरे. असं मग आता ते आहेत मिस्टर ते? ते आता आहे, त्याने पण आता लग्न केलं त्याने आता अच्छा. दुसरं. मग असं तुम्ही घटस्फोट घेतला का? हा, मग त्यांच्यापासून मग वडील पण थकले अहो, समजून सांगून वगैरे आता. बरोबर. असं. आणि हं. ना त्याच्यानंतर प्रेग्नन्सी माझी 1-2 वेळा राहिली, पण ते मूल माझी राहिलीच नाहीत अहो 1-2 वेळा. मुलगेच अच्छा. झाले होते. हा हा. नाही झाली, 7-7 महिन्याची डिलिव्हरी झाली होती 2-3 वेळा. आणि मग त्यांनी आता दुसरं लग्न केलं, तिला तरी नीट ठेवतात का हा, ते? आता काय झालं, त्यावेळेला ते वागायचे, पण तिचे आई वडील आहेत ना, हा. त्यांना गावाला इथं ठेवलंच नाही. त्यांना सरळ मुंबईला घेऊन गेले ते. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. असं मुंबईलाच घेऊन गेले ते. हम्म. आता आणि मग तिकडे हा. आता तिकडे त्यांचा व्यवहार आहे, ते तिकडे आहेत, मुंबईमध्ये आहेत. हम्म. आणि मग त्याने तुमचं लग्न मग केलं. नंतर लग्न केलं का? हा, त्यांचं झाल्याच्या नंतर मग काय झालं, मी तयारच नव्हती. हम्म. वडिलांना म्हटलं नको, एका प्रसंगातून बाहेर पडले ना, आता नको. हम्म. पण वडील बोलले, एवढं उभं आयुष्य तू कशी होणार ना. हा हा हा. आणि त्यांची बहीण आहे ना मॅडम, हा. त्यांची बहीणच इथे दिलेली आहे, आमच्या गावामध्ये दिलेली आहे. आता जिथे दुसरं लग्न केलं तिथे? हा तिथे. हा हा हा. तिच्या भावाला मग ह्याने दिलं, म्हणजे भावासाठी. त्यांचा भाऊ आहे, त्यांनी आता दुसरं लग्न केलं ना. हा. हा, तो भाऊ आहे त्यांचा, तो मोठा भाऊ. म्हणजे त्यांची ती नणंद पहिली तुमची जाऊ झाली असं? नाही नाही, गावामध्ये दिलेले त्या नंदेला, म्हणजे ह्यांच्या बहिणी. आता सेकंड आम्ही लग्न केलं ना दुसरं, हा. त्यांची बहीण आहे ना, ती आमच्या गावामध्ये दिलेली आहे. बरं बरं. पण नातं काही नाही ना तुमचं? नाही नाही, नातं वगैरे काही नाही आमचं. हा, पण मग आता व्यवस्थित आहे ना तुमचं? नाही नाही मॅडम, आता म्हणूनच हे करते, सांगायला तुम्हाला हे केलं, शेअर केलं. म्हणजे मग आता नंतर ना, मग दुसरं लग्न केलं ना आम्ही, हा. तर त्यांची पहिली बायको आहे ना, ती ऑफ झालेली. अच्छा. तर त्यांच्या पहिल्या बायकोपासून मला 2 मुलं आहेत. त्यांना? त्यांना. हम्म. मग त्याने तेव्हा बोल सोडून घेतलेला की मुलं म्हणजे माझ्यापासून नको आहे म्हणून. म्हटलं ठीक आहे, आता ती मुलं शेवटी माझीच आहेत ना. हम्म. असं. एक मुलगा आणि मुली, त्यांचे लग्न वगैरे सगळी झालेत मॅडम. अच्छा, मोठी असं. आहेत? हो, मोठे आहेत. हम्म. मुलीचं लग्न झालं, मुलगी आहे, मुलग्याचं पण लग्न झालं, पण मुलगीला अजून काही नाहीये. अच्छा, पण येतात ती का लोक तुमच्याकडे ते? पहिली यायची, पण आता कसं झालं मॅडम, हा. माझं मिस्टर म्हणजे कसं, त्या बायकोला पण त्यांनी भरपूर छळलेले आहे हो. आम्हाला 8 दिवस झाले ना लग्नानंतर, आम्हाला नंतर कळलं. अरे अरे अरे. असं झालं. हम्म. मग आता तुमच्या बरोबर राहतात का नाही ते? नाही नाही, आता भरपूरच प्रकार झाले मॅडम. म्हणजे? असं. आणि काय झालं, त्यांचं म्हणजे ह्यांचं पण ना असं, ह्यांचं पण तसंच आहे चालू. अफेअर म्हणजे जावेबरोबर असं चाललंय त्यांचं. अरे 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 अरे. छोटी जाव आहे ना, तिच्याबरोबर हे चाललंय त्यांचं. मग ते तुमच्या मुलीला वगैरे माहित आहे? पूर्ण कुटुंबाला, माझी 2 नंबर जाव वगैरे आहे ना, त्यांना सगळ्यांना माहिती आहे हा प्रकार. आणि तुमच्या मुलाला आणि मुलीला? मुलं त्यांना पण माहिती आहेत, पण ते कसं बापापुढे ते जाऊ शकत नाही ना, असं हा आहे. हा हा. असं आहे ते. मग तुम्ही एकट्याच राहता? आता काय झालं मॅडम, हा. त्यांनी म्हणजे तिच्याबरोबर अफेअर चालू झाल्यापासून ना, हा. माझ्यावर त्यांनी भरपूरच एवढे प्रकार केले की भयंकरच केले. म्हणजे काय? मान दाबण्याचा प्रयत्न केला. अय्या अय्या. हो मॅडम, खरं बापरे. सांगते, स्वामींना स्मरण करून सांगते, मान म्हणजे एवढी दाबली ना, हा. माझं अर्ध पूर्ण ही गेलेलं. असं. बापरे. त्याच्यानंतर ही 3 मजली माझी बिल्डिंग आहे आमची. हा. 3 मजल्यांवरून पण मला बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला, पण परत त्याने आतमध्ये फेकला, म्हणजे लगेच घेतलं लगेच आतमध्ये. अय्या. असं. तर अजून पण ते त्यांचं चालूच आहे असं. हम्म. पण ती म्हणेल ते पूर्व दिशा, म्हणजे असं.
असं. पण आणि मग जेवण भरपूर वगैरे कोण देतं त्यांना? काय झालं त्यांना जेवायला वगैरे कोण देतं? आता काय झालं, ते 2 नंबर जाव आहे ना, ती जेवण देते त्यांना. अरे असं बापरे! आहे. आणि मग हो. तुम्ही कुठे राहता आता? आता मी इथेच राहते, घरीच राहते, इथे सासरीच राहते. माझं वय मॅडम आता 50 वर्ष आहे. अरे बापरे! 50 वर्ष मध्ये पूर्ण राहता झाले. तुम्ही. आता आई वडिलांकडे कुठे जाणार ना आपण. बरोबर. तसं तेच मग ना, तुम्ही माहिती त्याच ना. बिल्डिंग मध्ये राहता का? हो हो, रूम मध्येच राहते, दुसरी रूम आहे ना त्या रूम मध्येच राहते. आणि ते कुठे राहतात? ते तिकडे त्या दुसऱ्या रूम मध्ये राहतात. मग बोलत नाही असं तुमच्याशी? अजिबात नाही. आणि काय झालं, दागिने पण त्याने कधी माझ्या बॅगेतून काढले ते पण माहिती नाही. ते म्हणजे जो 7-7 तोळ्याचे दागिने होते, अरे ते पण बापरे! माझे, मी बाहेर आई बहिणीकडे गेलेली ते. आणि काय माहिती त्या बाईच्या नादाला लागल्यापासून माझ्यावरच सगळं एनसी करतायत, कुठे काय त्या सगळं सगळं प्रकार करतायत ते माझ्यावरती. मग तुमची मुलं तुमची बाजू नाही घेत? मुलांना सगळं माहिती आहे, पण ते मुलं आहेत ना, ते काय झालं मॅडम, हे चौपदरीकरणामध्ये आमची भरपूर जमीन गेली. हम्म. असं त्यामुळं त्यांना 2.25 कोटी मिळालेले आहेत. बापरे! असं हो, त्यामुळं ते आता मुलं काय त्यांच्यापुढे जाऊ शकत नाही, असं झालंय. बरोबर. हा. असं आहे. पण मग आता मी सून झाले. तुमच्या बरोबर नाही राहत? कोण? सून आणि मुलगा? नाही ना, ते काय झालं, सून माझी चांगली आहे माझ्याबद्दल, पण हं. शेवटी ते आता त्यांची सून म्हटल्यावरती त्यांचंच ते म्हणतील तसंच करणार ना, असं तसं आहे ना. बरोबर. हा. असं. मुलगा पण आता काय झालं, मुलगा भरपूर समजून सांगतोय, पण मुलग्याचं पण ऐकत नाहीयेत ते. मग ते सून मुलगा कुठे त्याच बिल्डिंग मध्ये राहतात? हो नाही, आता मुलगी आणि सून मुंबईलाच आहे माझी, अच्छा. डोंबिवलीला. हा. मुलगी आहे ती ठाण्याला राहते. अच्छा. मॅडम, त्यांचं दोन्ही मुलांची लग्न मीच केली, म्हणजे आपलं असं त्यांना असं हे पण करून दिलं नाही की बाबा त्यांची आई आठवू दे किंवा काय. मुलगीची डिलिव्हरी केली. बापरे! भरपूर मग तोपर्यंत 5. चांगले होते हे? हो हो हो, सगळं चांगलं होतं. म्हणजे तोपर्यंत त्यांनी असं सगळं त्यांचं झालं ना, डिलिव्हरी मुलीची करून घेतलं, मुलांची लग्न बिग्न सगळं करून ते दिलं तुमचं घेतलं. लग्न झालं तेव्हा मुलं केवढी होती? मुलगा 12वीला होता अच्छा. हा. आणि मुलगी 10वीला होती. मग असं. मुलांनी नाही ना तुम्हाला काही त्रास दिला? नाही नाही, एवढा नाही त्रास दिला, पण कसं माहिती ताई, त्यांची फॅमिली आहे ना, हा. ती पूर्ण म्हणजे हीच आहे हो, विचित्र प्रकार आहे. म्हणजे कसं, एखाद्याचा संसार चांगला चाललाय तिथे आपलं चांगलं होऊन द्यायला पाहिजे. मुलं हम्म. माझी चांगली आहेत. तो मुलगा माझा, मुलग्याचा मला कुठल्या गोष्टीचा नाही एवढा त्रास, पण मुलीं भरपूर त्रास झाला. कारण तिला ना, जरा आपण काय बोललो ना की लगेच चुलत्यांना जाऊन सांगणार, मग चुलत्या मिस्टरांना बोलणार, मग मिस्टर मग मला त्रास देणार, असा हा प्रकार झालेला आहे. अरे अरे अरे. हो हो हो. पण ना ताई, बरोबर. तुम्ही काय करत जा, मग तुम्हाला किराणा वगैरे कोण भरून देतं? माझं काय झालं मॅडम, माझे वडील मिलिटरीमध्ये आहेत हा. आणि त्यांचं दुकान वगैरे आहे किराणा मालाचं कुठे, हा. म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्येच हा. हा. तालुका चिपळूण म्हणून हा. तिथे आहे. मग तिथे माझ्या वडिलांनी ना माझ्या नावावरती अगोदरच 3-4 लाख रुपये ठेवलेत, म्हणजे असं. हम्म. मग ते त्याचं काय मला येईल ना, ते हम्म. मी हे करते. आणि येता जाता अशी मला देतात. आणि माझी बहीण आहे ना, ती शिक्षिका आहे. हम्म. मग ती पण मग मला असं मदत थोडीफार करत मदत असते. करते, असं. नाही नाही, पण मग आता तुम्ही त्या जावा बिवा, तुम्ही एकाच बिल्डिंग मध्ये राहतात, हो हो. तर मग मिस्टर साधा किराणा पण नाही भरून देत? नाही नाही मॅडम, अजिबात. म्हणजे तुम्हाला सांगते, आता 5-6 महिने झाले, 4-5, 6 वर्ष तर त्याने 1 रुपया तर मला दिलाच नाही मुलीचं लग्न झाल्यापासून. आणि अय्या. आता तर मला म्हणजे साधं धान्य पण काय आणून देत नाहीयेत, असं झालं बापरे. प्रकार. हो. आणि मग असं तुमचे आहे. दीर वगैरे काहीच बोलत नाही? मला तेच, कारण त्यांचाच सपोर्ट आहे त्यांना, ताई, असे. त्यांचा सपोर्ट आहे त्यांना, त्यामुळे ते हे सगळं झालंय, असं. नाही नाही, मग काय करायचं ताई, घर नका सोडू पण तिथून. नाही नाही मॅडम, मी खरं सांगते तुम्हाला, कारण ना, तुम्ही जसं म्हणजे तुमचे स्वामीच बोलले तुमच्यातून. पण मला म्हणजे ते ज्यांच्याकडे त्यांनी तक्रार वगैरे मांडली होती ना, तर त्यांची जी तक्रार त्यांनी लिहिलंय ना, हा. एकही शब्द सगळं खोटे. पण त्या ज्या मॅडम आहेत त्या पण मॅडमच आहेत. हा. हा. त्यांचा पण मला अजून पण, ताई, खरोखर स्वामीच्या रूपानेच ते उभे राहिले. दुसरे ते हवालदार आहेत ना, ते पण अगदी अशीच मला तुमच्यासारखे सांगितलं. आणि त्या हा. मॅडमनी आता त्या बोलल्या, मॅडम काय, आता तर अजिबातच घरातनं बाहेर पडू नका तुम्ही, बरोबर. असं. पण त्यांची मग ना, आणि काय करा माहितीये ताई, हम्म. दादांकडनं नाही तर भगत ताईंना फोन करून सेवा घ्या तुम्ही.
हा आता ताई तेच सांगते तुम्हाला. मग काय केलं मी ताई, हा हम्म सगळा प्रकार झाला ना, त्यांनी परत गेट बीट लावून घेतला होता, 4 लॉक लावले. मी बाहेर गेलेली हम्म बैठकीला, मी जायची मॅडम ताई. हम्म मी आता बैठकीला त्यावेळेला गेली, मंगळवार बैठकीला, मी बैठकीला निघून या माणसाने मोठा गेट आहे त्याला पूर्ण लॉक, 4 लॉक लावलेले. बापरे. म्हणजे आतमध्ये तू जायचंच नाहीस घरातून, कुठून तू आपण आतमध्ये येऊ शकत नाही, असं 4 लॉक लावलेले मॅडम. अय्या मग. हा. मग मी पूर्ण तर घाबरले. आणि काय मॅडम, त्याने सगळे माझे जेवढे कपडे बिपडे होते ना, हं. कपडे माझे जेवढ्या वस्तू होत्या तेवढ्या पूर्ण बाहेर फेकून दिलेल्या. अय्या. हा मॅडम, आणि त्या अजून पण तिथेच आहेत. फेकून ठेवलेल्या वस्तू माझ्या, म्हणजे एकही वस्तू, म्हणजे साधा रुमाल पण त्या माणसाने माझ्या घरात ठेवलं नाही. अरे बापरे. हा, सगळे अगदी सगळे मग कपडे तुम्ही बिपडे. राहता कुठे मग? नाही मॅडम, मग काय झालं माहितीये का, सांगते पुढे. हं. मग मी इथे हे आहे ना, पोलीस चौकी आहे ना, हा तिथे गेली आणि त्यांना म्हणजे सांगितलं असं असा प्रकार घडलाय. हा तर ते हवालदार काय बोलले की हे शेवटी तुमचा नवरा बायकोंचा आहे ना, आम्ही येऊ तिथे पण आम्ही तो हे करू शकत नाही, त्यांचं पण बरोबर आहे ना. हम्म. नंतर मग ना, मेन म्हणजे आमचे सभापती वगैरे आहेत ना, माझ्या बहिणीची जाऊ. हा मेन आता काय, मग स्वामी कृपा येईल, हं, ह्याच वेळेला त्याच महिन्यामध्ये हं. त्यांची सभापती म्हणून निवड झाली. अच्छा अच्छा. हा त्याने मला भरपूर सहकार्य केलं, माझ्या बहिणीच्या जावेने. हा त्याने काय केलं, वरती जरा सूत्र हलवली, हा वरच्या हा इन्स्पेक्टर हा वगैरे मुंबईपर्यंत असं. हा हा. तिथून मग सगळे हवालदारांना वगैरे सगळ्यांना फोन वगैरे आले. तर अच्छा. त्याने मग आणि काय झालं मॅडम, मी दिवसभर एवढी फिरते आणि हं. त्या चाव्या माझ्या मिस्टरांनी भावांकडेच दिलेल्या. पण बघ मी एवढी फिरते ना ताई, तरी पण त्या चाव्या द्यायला तयार नाही ती लोक. किती बेकार ना. हा ताई, अक्षरशः बेकार परिस्थिती झालेली त्यावेळेला माझी. किती वर्ष झाली या गोष्टीला? नाही ताई, आत्ता 6 महिने झाले. अरे बापरे. आणि 15 वर्ष मला त्यांनी छळलं ते वेगळीच गोष्ट. आणि मग तुम्हाला मग कसं घेतलं मग घरात? नाही, मग काय झालं, संध्याकाळी मग ती लोक वरच्या याच्यावरून आली सगळी, म्हणजे जर 2-3 हवालदार, वाडीतले म्हणजे गावातले वगैरे असे, हा हा पोलीस पाटील वगैरे असे सगळे हा आलेले. त्याने मग सूत्र हलवली, मग त्याने सांगितले आम्ही फोडतो म्हणून, म्हणजे वरच्या आल्या होत्या ना त्यांनी, हा हा हा. आम्ही फोडतो म्हणून. मग काय झालं, जसं बोलले ना ते, बोलले की पत्रकार वगैरे, पण पत्रकार खरं तुमच्याशी खोटं नाही हं. बोलत आहे. त्यांनी फक्त एवढीच धमकी दिली की आम्ही पत्रकार आणतो म्हणून असं. अच्छा. आणि यांना जसं कळलं पत्रकार आणणार म्हणून, वरून येत आहेत म्हणून, तसं हं. त्याने लगेच चाव्या दिल्या बघा. मॅडम, खरं आणि ते सांगते. आतमध्ये होते का सगळे? आणि नाही नाही, आमचं वरती आहे ना, 3ऱ्या मजल्यावर आमचं आहे अच्छा घर. अच्छा, तिथे हा. लावलं होतं ते. तिथे वरती लावलेलं. बघा. आणि आणि त्याच्यानंतर मग चाव्या दिल्याच्या नंतर मग मी घरी आले, आणि हा माणूस गेट लावला, लॉक लावून माणूस हा पसार मुंबईमध्ये मुलाकडे, मुलांनी भरपूर त्यांना इतकं बडबडलं ना, हं. की मराठीच्या बाहेर बडबडलं की हे तुम्ही चुकीचं काम केलं. बरोबर. आणि ताई, आणि हा एवढा लॉक बिक लावलेला, एका शब्दान पण मुलाला बोलले नाहीत की मी लॉक लावून आलोय म्हणून. मग तुम्ही पण नाही सांगितलं मुलाला? मुलाला काय झालं ताई, त्यावेळेला काय झालं, माझी कंडिशन बेकारच होती. दिवसभर मी ह्या पोलीस स्टेशनमधून त्या पोलीस स्टेशनला, दिवसभर मी ते पण मग आधी फिरताना. मुलाला कळवायला पाहिजे होतं ना, हा मॅडम, पोलीस ते बरोबर स्टेशनच्या झालं, जायच्या आधी. चुकीचं झालं. नाही नाही, मग नंतर काय झालं, मुलग्याचा फोन आला मला. हं हं मुलग्याचा फोन आला मला, फक्त बोलला मम्मी तुम्ही ना जरा प्लीज, जरा फक्त हे जे चाललंय ना ते जरा त्यांना मागे घ्या तुम्ही जरा, असं म्हणजे पुढपर्यंत आता तुम्ही आता सूत्र हलवू नका, म्हणजे असं. हं तसं हं मला तो बोलला, प्लीज जरा तुम्ही, प्लीज जरा आता शांत राहा तुम्ही ताई, हं. हे खरं हे त्यांचं चुकीचंच झालंय, असं तसं मला तो बोलला. मग मी ना त्याला एक विश्वासावर मी राहिली. मी म्हटलं आता जाऊ दे, आपण नाही बरोबर. पुढपर्यंत आता जायचं. हं. नंतर मग घरी आली, हं. तरी पण त्यांचं चालूच. अरे बापरे. असं झालं मॅडम. त्याच्यानंतर मग भरपूर म्हणजे एवढं म्हणजे, आणि नंतर ना ताई, मी जरा भगत ताईंकडून मग हं सेवा घेतली. हं ताईंना बोलले असं असं आहे म्हणून, मग हं त्यांनी मला सेवा वगैरे दिली. हं पण ताई, मी खरं सांगते, म्हणजे ही स्वामी सेवा घेतल्यापासून मला त्यांनी घोराष्टक वगैरे, कार्बोरेष्टक, हं तारक मंत्र, ते पाणी वगैरे त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी वगैरे, असं तारक मंत्राचं पाणी करा वगैरे सगळं सांगितलेलं. हं पण त्याच्यानंतर ना ताई, मी 2 पारायण पूर्ण केली ना, हं. साक्षात मला स्वामींचं दर्शन घडलं ताई.
हो खरंच ना. खरोखर अगदी मला स्वामींचं आणि महालक्ष्मीचं अगदी एवढं अगदी स्पष्ट दर्शन घडलं ना, हो. की अगदी मनापासून सांगते. पण ताई, मला वाटण पण नव्हतं मी जगेन, पण त्याच्यातून स्वामीने मला भरपूर तारलं ताई. हो ना. भरपूर तारलं, खरोखर तारलं. अजून पण मला ते भरपूर पुढे जे जे बरेच काही अनुभव वगैरे देतात, की एवढ्या संकटातून बाहेर पडशील, तू काळजी करू, म्हणजे हम्म. अंतरातून ते मला भरपूर हे करतात ते स्वामी, हम्म. असं. आणि त्याच्यानंतर मग तिसऱ्या का चौथ्या पारायणमध्ये पण त्याने मला भरपूर अनुभव दिला, हा. असं. आणि जसं जसं माझे पारायण होत आहेत ना, तसं तसं मला भरपूर प्रचिती येते. कारण की आतून जसे त्रास वगैरे द्यायचे वगैरे ना, ते आता हा. जरा थोडं 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 जरा कमी झालंय. आणि मग मुलगा पण तुम्हाला काही पैसे बिसे पाठवत नाही? नाही ना ताई, नाही ना, ते झालंय ना. मग तुम्ही बोलत नाही त्याला? त्याला आता काय झालं, मी गणपतीमध्ये त्यांच्याकडे जाऊन आली ना. मुलाकडे? जाऊन आली तर ती सुनेन पण मला जी कंडिशन तिची सांगितलं ना, तर आपण कुठल्या दृष्टिकोनाने हे पण त्याचं पण कर्तव्य आहे ना, की आईला बघणं, पण हे आपल्या हो. वडील बघत नाही म्हटल्यावर हो. आपल्याला मुलांना बघायला पाहिजे म्हणून. हो. हो. ते ते पण नाही, तो पण मुलगा पण दुर्लक्ष करतो ताई, आणि असं मुलगी झालं. करते का तुम्हाला फोन वगैरे? नाही नाही ताई, ती पूर्ण ना त्या दोन चुलत्यांच्या आहारीच गेली पूर्ण ताई. अरे बापरे. हो, असं काही बरंच काही त्याने हे केलं, पण आता माझं फक्त एवढंच ताई, मला त्याने स्वामीने फक्त मला ही द्यावी, आशीर्वाद द्यावा त्याने, आणि खरं सामर्थ्य पुरवावं स्वामीने. नाही ताई, असं. स्वामी आहेत तुमच्या पाठीशी. हम्म, आणि ती भगताईंनी दिलेली सेवा तर कराच. पण ना, हम्म, रोज तारक मंत्र म्हणता ना ताई, तर हम्म. ती रक्षणा मिस्टरांच्या नावाने दरवाजातनं फुंकत जा रोज बाहेर. बाहेर का त्यांच्या दरवाजाशी कुंकत जाऊ का बाहेर? तुमच्या दरवाजातनं हम्म. फक्त बाहेर फुंकत जा त्यांचं नाव घेऊन. हा आलं लक्षात? हा हा, ठीक आहे ठीक आहे. की यांना चांगली बुद्धी दे आणि हे लवकर माझ्याशी चांगले वागू देत. हा, ठीक आहे. पण म्हणजे कसे ना धीर जावा पण तुमच्या. नाही ना ताई, नाही नाही. आणि तुम्हाला माहिती का ताई, हो, एक सांगायचं, कोरोनामध्ये माझी सासू एवढी एवढी म्हणजे लास्ट स्टेपला पोचलेली ताई, बघा. एवढी अगदी लास्ट स्टेपला पोचलेली. हं. आणि त्यावेळेला ना ह्या दोन जावा, हं. त्यांना त्या पुढे जायलाच तयार नाही. आणि हे बघ. माझे मिस्टर, यांना तर माझ्याबद्दल काही जरा प्रेम नाहीच आहे, हा. नाहीच आहे ताई प्रेम. हा. आणि त्याने मला फोर्स केलेला, की तू चल माझ्याबरोबर कोरोनामध्ये हॉस्पिटलमध्ये. हा. तेव्हा हा. बघा, म्हणजे कोरोनाचे भरपूर प्रकार हो होते. ना, डेंजर होतं. डेंजर परिस्थिती. तर तिथपर्यंत आम्ही गेलो. बघा. गेलो तर मी म्हटलं नाही, तर माझी बहीण पण बोलली, की नाही. माझ्या बहिणीने मिस्टरांना फोन केला, की नाही, तिला नाही, तिची एक तर तब्येत वीक आहे, तिला घेऊन जा. मग ते माझ्याशी एकदम विचित्र वागायला लागले. तर मी म्हटलं जाऊ दे, एवढे विचित्र वागण्यापेक्षा आपण काय होईल ते होईल, ते होऊ दे म्हटलं. माझं हेरी तरी काय, आपल्याला जगून तरी उपयोग आहे म्हटलं. हा. मग ताई, तो हा. माणूस मला काय सांगायचा सकाळी, हा. ताईला सकाळचा फोन लाव, हा. म्हणजे ती दिवसभर तुला फोन आहे. कारण माझ्या बहिणीचा नेहमी सकाळ संध्याकाळ फोन असतो मला. हा. 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 हा, इतकंच एवढेच हे आहेत ना त्यांच्यामध्ये गुण. तर नाही, तुम्ही सकाळी फोन करा, तू आता निघताना फोन कर. मम्मा निघताना मी फोन करायची बहिणीला. ताई, 15 दिवस अगदी जीव मुठीत देऊन मी त्या पूर्ण हॉस्पिटलला त्यांची सेवा केली ताई. बापरे. आणि ताई, ह्या दोन जावा अजिबात फिरकून बघितल्या नाही त्या सासूला बघा. मग सासू ताई. आहे का तुमची? हा, आता आहे. मग आणि ती सासूला पण किंमत नाही तुमची? हा ताई. आणि ज्या वेळेला इथं येऊन पण मी महिनाभर पण त्यांना त्यांची सेवा इथे येऊन, म्हणजे जी लास्ट नंबर तुमचं जावेचं मी सांगते ना, त्यांचं आणि हे दोघांचं चालू आहे ते. ती हम्म. तर महिनाभर तिथं आतमध्ये ढुंकून पण बघायला तिला आली नाही. बघा. मी तिसऱ्या मजल्यावरनं येऊन त्यांना जेवण, त्यांना आंघोळ पाणी, म्हणजे 2 नंबर जावेने केलं ना थोडीफार सेवा, हा. हा. नाही असं नाही, तिने केलं. हा. पण मी अगदी जीव मुठी देऊन त्यांच्या अगदी पुढपर्यंत जायची. बघा. ताई. काय नाही, आणि तुम्हाला स्वामीताई याचं खूप चांगलं फळ मिळणारच आहे. तुमच्या मिस्टरांचे डोळे उघडतील. फक्त ना स्वामी त्यांना काहीतरी दाखवतील बघा. आणि जेव्हा त्यांचा प्रसंग येईल ना, तेव्हा त्यांना कळेल की अरे माझी बायकोच माझी खरी आहे. खरोखर स्वामीने स्वामी तसं त्यांना करावं. दाखवतील. थोडे दिवस थांबा. तुम्ही लवकर तो अनुभव शेअर करा. फक्त हा. सेवा करा ताई तुम्ही. आणि भगत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. हो, ठीक आहे. हा. आणि ते हा ताई. रक्तचं करा ताई तेवढं.
हा चालेल मग मी काय म्हणते समोरच्या दरवाज्यामध्ये हे करू का? तुमच्या दरवाजात फक्त तुम्ही उभं राहायचं, तळ हा ठीक. हातावर रक्षा घेऊन त्यांच्या नावाने फुंकायची. हा ठीक आहे ठीक आहे. आणि यांना चांगली बुद्धी, त्यांचं नाव घ्या मिस्टरांचं. हा. आणि ते समोरच राहतात का कोण? मिस्टर? समोर म्हणजे असे रूम आहेत ना आमचे. हं. एक एक त्या बाजूला असे 3 रूम आहेत. एक दुसरा एक रूम आहे तो बंद आहे. बेडरूम आहे तशी. हा 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 हा. तिकडल्या रूम मध्ये ते राहतात, मी इकडल्या रूम मध्ये मी राहते असं. अच्छा अच्छा. बेडरूम मध्ये एकाच हो रूम मध्ये? हो. म्हणजे आमचा हे 3 मजली घर आहे म्हणजे मग तिसऱ्या पहिल्या. मजल्यावरच तुम्ही दोघं राहता ना? हो 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 हो. आणि दरवाजा एकच आहे तुमचा यायचा जायचा? हो एकच आहे एकच आहे. हा, मग त्यांच्या दरवाजासमोर तुम्ही फुंकत जा. हा ठीक आहे ठीक आहे. हा, हा हा म्हणजे ठीक आहे. एकाच घरात तुम्ही राहता, पण रूम वेगळे आहेत. वेगळे आहेत हो. मग ते तुम्हाला दिसतात का ते? हा तुम्हाला दिसतात हो, ते? येता जाताना दिसतात ना. मग ती घरात येते, धाकटे जाऊ ते? ताई तिने पण मी बराच वेळा ताई पकडलंय. पण काय झालं, मला लोक काय म्हणतात, तू जेव्हा बघतेस ना तेव्हा मोबाईल घ्यायचं. हा. असं झालं. पण एवढं काय आपल्याला, आपण त्याच्यात म्हणजे एवढं शिकलेलो नाही हो ताई. असं अच्छा अच्छा. जिथे जाते तिथे तिला त्यांना बोलवते ती असं. हो. काय मग करणार तिच्या होते. नवऱ्याला कळत नाही? सगळं माहिती आहे पण त्याला पण पुरावे सापडत नाही असं झालंय तो. असं अच्छा. झालंय ना, तो पण आणि त्याची पण तब्येत एवढी खूप हे झाली, तब्येत खराब झाली त्याची. त्यांची मुलं केवढी आहेत? त्यांची मुलं पण आता मोठी आहेत. मुलगा वाटतं जवळजवळ 10-15वीला असेल. अच्छा अच्छा अच्छा. आणि एक मुलगा 6वी-7वीला असेल. मुलगी नाहीये तिला? तिला नाही, मुलगी नाहीये. मग हे पाप काय करते ही? आता ताई तिला सुना आल्यावर तिचे फार दिवस वाईट येतील ताई. ताई तेच ना हो ताई. थांबा, तुम्ही थोडे दिवस थांबा. तुम्ही स्वामींचे चरण सोडू नका. सेवा चालू ठेवा. फक्त तिच्या मुलांची लग्न होऊ द्या. आपोआप तुम्हाला सगळं कळेल ताई. आलं काय लक्षात? आणि मग हो ती घरात तुमच्या येते तर तुम्हाला कळत नाही ती कधी येते ते? ताई, आता तुम्हाला मी स्पष्टच बोलते, ते सांगणं पण चुकीचं आहे. हं. ज्या वेळा दुसऱ्या मजल्यावर माझी 2 नंबर जाऊ राहते. हां. आणि आणि ही कितव्या मजल्यावर राहते? ती एकदम खालच्या फ्लोअरला राहते. मग तिथून वर येते ही तिसऱ्या मजल्यावर? ताई नाही नाही, आमच्या नाही, दुसऱ्या मजल्यावर. ती कशी सहसा मुंबईला असते ना जाऊ. 2 आणि नंबरचे? 2 नंबर. हं. आणि तिचं पाठीकडे गॅलरी आहे. गॅलरी आहे ना, हं. तिच्या गॅलरीमध्ये अशा ह्याच्या खिडक्या आहेत. ते काच कसे असते, आपण वर केले ना ते लगेच ते उघडतात त्या काचा. अच्छा अच्छा. हां. तर काय झालं तेव्हा त्या 2 नंबर जावेचा मला भरपूर सपोर्ट होता अच्छा अच्छा. हां. असं. आणि त्याच्यानंतर ती मला काय बोलली, एक दिवस काय झालं, मला ती 2 नंबर जाऊ माझी चांगली होती. हं. ती मला एक दिवस बोलवलं की ताई, वहिनी हे बघा काय आहे ते, हे मला पाय बघा ओळखतायत, मला कोणाचे पाय आहेत ना ते मला बरोबर माहिती आहेत. हं. हे दोघांचे कोणाचे पाय आहेत ते. मी म्हटलं ताई कोणाचं तर तुम्ही कशाला तुम्हाला पण माहिती आहे असं. हं. तर त्याने म्हणजे स्पष्ट भाषेत मला सांगितले हे सगळे दोघांचे पाय आहेत म्हणून. अच्छा तरी अच्छा. पण आणि एक दिवस त्याने मला दुसरं काहीतरी वेगळाच प्रकार दाखवला. म्हटलं ताई नको, मला असलं काही प्रकार दाखवू नका तुम्ही. हं. त्यांचे कपड त्यांचे कर्म त्यांच्याबरोबर म्हटलं. बरोबर. आपल्याला असं. आता काय झालं, सगळेच मला म्हणतात की आपल्याकडे पुरावे नाही तर आपण कुठल्या ह्याच्याने भांडायचं. आणि मी त्यांना किती बोलले. हं. म्हटलं उंदेकर, हे मी डोळ्याने बघते ते काय, हे पुरावे आहेत ते आणखीन काय आहेत मला सांगा. मिस्टरांना बोलले? मिस्टरांना मी कितींदा बोलले. तुम्ही हां. म्हटलं हे सगळं मला तुमच्या डोळ्याने, मी तुमचे इकडे तिकडे तुमचे नाटकं चालले, तुम्ही म्हटलं डोळ्याने बघते, तरी तुम्ही कबूल पण येत नाही हे तुमचा प्रकार काय चाललेला आहे तो. मग ते जावेला कोण नाही काही बोलत घरातलं? ताई काय झालंय माहितीये का, हं. ती एक बाई आहे, ती तिच्या म्हणजे ना तिचं जेव्हा आम्हाला ते तिच्या कडून कळलं ना, तर त्या आई पण म्हणतात तशीच होती असं. तिचं पण म्हणजे असं म्हणतात ते, आपल्याला काय एवढा प्रकार नाही, पण ती मला काय म्हणतात की की हिचं ना म्हणजे ही दुसऱ्यांचं मानणारी बाई नाहीये असं. हम्म. असं आणि लगेच खोटं लगेच कसं त्यातून आपण मार्ग काढायचं हे बरोबर ते बाई नाही, पण मग ठरलेली ही आहे असं. तुमच्या घरात येते तेव्हा तुम्हाला दिसत नाही? ती मधल्या जागेकडे म्हणजे घर आहे ना त्यांचं घर तिथे त्यांची रिकामं आहे. भेटीगाठी होतात तिथं ताई. आणि मग कोणालाच घरात दिसत नाही का ते? तेच ना हो. नाही नाही, काय झालं ताई, हं. मला
आता मी तर वर असते, मला खाली काय प्रकार होतो ते आपल्याला काही माहिती पडत नाही ना ताई. हम्म. पण जे आमचा जो बंगला आहे ना तो हवेला टच आहे. अच्छा. हा, त्यामुळे जे बाजूची लोक आहेत ना त्यांना सगळं दिसतंय. हा हा हा. ते बाजूचे लोक सांगतात, पण बाजूचे लोक कसं बोलणार ना, येऊन आपल्याला बोलू शकत नाही ना त्यांना. नाही नाही, पण मग तिच्या नवऱ्याला पण नाही दिसत ही कुठे गेली काय गेली आणि हा घरात? तेच म्हणते ताई. आणि काय झालं, त्याला हं. त्याला डाऊट आलेला. हां, तिने धमकी दिला. तो तब्येतीने बारीक आहे. ती काय बोलली की जर तुम्ही मला बोललात ना, तुम्ही हं, तर माझं काय पकडलात का मला, हां, जर तुम्ही मला असं काय अंगावर मांगाशी लावलात ना, तर घर तुमचे पोरं बाळं टाकीन आणि घर सोडून आहे. तो घाबरला. तो म्हणतो मला ह्या वयात कुठली बायको मिळणार मला. हां. असं झालंय. आणि त्या मुलांना पण नाही दिसत? मुलांना दिसतंय, पण मुलं काय करू शकतायत. हां. आणि ती बाई तुम्ही बघितलात ना ताई, तर लोक म्हणतात ही बाई डेंजर बाई आहे ती. अच्छा. डेंजर बाई आहे ताई ती. नाही बापरे! ताई, एका बरोबर नाही ती, भरपूर प्रकार झालेले तिचे अच्छा. असं. हा, ते मेस चालवलं आणि ते मेसच्या मुलांबरोबर होती. बरंच बरंच काही प्रकार तिने केलेले आहेत जाऊ अहो द्या, ताई. तिचे कर्म तिच्याजवळ. हा हे तेच ना. तुमचे दिवस खूप चांगले येणार एवढं लक्षात ठेवा ताई तुम्ही. हो ताई, स्वामीच बोलताय तो. हो. आणि खरं सांगू का, अजून मला त्याने ताईने 51 दिवसाची सेवा दिली होती ना, ती ताई पूर्ण झाली हो माझी. अच्छा. स्वामीने करून दिलं. आणि ते काय झालं, गुरुचरित्राचं पारायण पण सांगितलेलं मला 3 दिवसाचं करायला हां, ना. हां, हां. ते पण स्वामींनी म्हटलं अजून नाही पूर्ण झालेले. नाही ते म्हणजे करा. कसं. होईल, हां. तुम्हाला चांगलं येईल सगळे दिवस. हां. हां, मी शेअर करू ना ताई? हां, नक्की ताई शेअर करा. आणि अशी स्वामींची कृपा राहू दे हो. राहणार. आणि आता बघा, हां. तुम्ही हे शेअर केलंय ना, हं. पुढचा अनुभव तुम्ही खूप छान शेअर कराल ताई. नाही. फक्त मला ताई एवढंच म्हणायचं की त्यांनी ना, मी सगळं त्यांचं माफ करायला तयार आहे. एवढं प्रकरण करून पण मी हां. त्यांना माफ करायला ताई तयार आहे, की त्यांनी यावं, माझ्याशी 2 गोष्टी बोलाव्या किंवा बरोबर जेवण. वाटतंच ना हो. तेच ना होत. आणि तुम्हाला मी सांगू का ताई, मी हं. तिथं दरवाजात जाते आणि अजून पण बोलते की तुम्ही, कसं माहितीये, दरवाजा लावून घेतात लगेच. हो का? हा, पटकन दरवाजा लावून मग घेणार त्यांच्या ते. दरवाजाजवळ ना तारक मंत्राची रक्षा फुंका तुम्ही. हा. त्यांना चांगली बुद्धी देणारच स्वामी. असं. हां ताई? हां. आणि काय ठीक. झालं ताई, मी अजून पण त्यांना सांगते की तुम्ही दरवाजा उघडा. अजून मी तुम्हाला सगळं एवढं मला तुम्ही छळताय ना, हं, तो मी त्रास मी मागे घेते. तुम्ही तेच मनात मी घेऊन बसणार नाही. हं, पण हं. तुम्ही जेवा माझ्या हातचं. मी बरोबर. तुम्हाला जेवण देते. नाही बापरे! ताई. मग ती मी देते का जेवण यांना? ताई 2 नंबर जाऊ देते हो. आणि पण ती ताई 2 नंबर मुंबईला राहते बोलले ना तुम्ही? नाही ना, येऊन जाऊन राहते ती. आता मग आली ती ती पण. नसली मग कोण देतं? मग ते स्वतः करून खातात. अच्छा. असं. बापरे! आतमध्ये त्याने त्याने सगळं मांडलंय आता. शेगडी वगैरे सगळं मांडलंय आतमध्ये त्याने. अरे बापरे! मग असं एवढं नवीन झालं. घेतलं त्यांनी सगळं. हो हो, तेच ना हो ताई. आणि मग मुलगी वगैरे येते तेव्हा? आता मुलगी काय झालं, हे प्रकरण झाल्यापासून मुलं माझी कोण आलेलीच नाही हो ताई. मला असं वाटतं की ताई, कसं माहिती, आता ते शेवटी त्यांना वाटतंच ना, आपल्या घरी माहेरी जायला पाहिजे, आपल्या घरी हो, जायला पाहिजे हो. ना ताई. बरोबर, शेवटी त्यांचं घर आहे ना हो ताई. बरोबर, मी जन्म दिला नसेल ना, तरी पण ते माझी मुलं आहेत हो ताई. बरोबर. मग ती येतात, आलीच नाही त्यापासून? नाही ना हो ताई, नाही आलेली. मग तुम्ही नाही फोन ह्याच्या. करून बोलवायचं कधी-कधी? हां ताई, मी काय झालं, मध्ये मुलगा दिल्लीला गेला होता. मग हां, त्याने बोलला, मम्मी तुम्ही या जरा माझ्या बायकोबरोबर. मग हां, मी 15 दिवस. हां. ताई, सुनेचा पण मला फोन येतो ताई. हो ना? सुनेचा फोन यायचा मला. हां, हां. सुनेला ह्याने धमकी दिली, जर फोन गेलाच ना तर मी तुमच्या घरात रूमची पायरी चढणार. म्हणजे त्या हां. मुलांना पण धमकी. मग शेवटी ती घाबरणारच ना. बरोबर. नाही, पण असं आहे. तुम्ही स्वतःहून करायचा. नाही नाही, नाहीतर मी मुलीला केला द्यायची ताई, तुम्ही. 2-3 वेळा केला फोन. हां. 4-5 मी करते फोन, पण माझा फोन उचलत नाहीयेत ते. बरं, जाऊ दे. नाही तर नाही. पण हां. मुलीला केला? हां, मुलीला केलेला. मुलगी तर आता उचलायला तयार नाही फोन, असं झालंय. हो का? आता काय झालंय, ती लोकं येतात ना, हवेवरूनच जातात निघून ताई. अच्छा. असं. आणि ती लोक आहेत ना, म्हणजे ती ती मुलगी आहे ती ह्यांचं ऐकते. हे खालच्या चुलत्या वगैरे आहेत ना त्यांचं. माझं नाही मानत ती. ऐकू द्या, असं. थोडे दिवस ऐकेल. कळेल असं. तिला पण काय ते. असं. आणि तिला पण मन स्वामी दाखवतील.
हो तेच काय ना, खरं मग काय. ते माझी मुलं ताई माझ्याकडे यायला पाहिजे. तो माझा संसार जो विस्कळीत झालाय ना, तो त्या स्वामींनी उभा करून द्यावा नाही खरंच. नाही, होईल, सगळं होईल. असं. मुलांची पण नावं घेत जा तारक मंत्राची रक्षा फुंकताना. हां हां हां. मुलीचं, मुलाचं, सुनेचं, सगळ्यांची घेत जा नावं. हो हो, ठीक हा, आहे ताई. श्री स्वामी हां, समर्थ. श्री स्वामी समर्थ. अरे शेअर कराल ना ताई तुम्ही? हा, हो अनुभव हो माझा शेअर करा तुम्ही. हो 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 ताई. हां ठीक आहे चालेल. अशीच कृपा राहू द्या राहणार स्वामींची ताई. राहणार ताई. हां आणि हां. भगतांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा सारख्या. हां ठीक आहे. हा, हां ठीक आहे श्री चालेल. स्वामी हो समर्थ. ठीक आहे चालेल. आणि श्री स्वामी समर्थ. दादाश्रींना पण सांगा जाईल. प्रदीप दादा ना? नाही नाही, दादाश्री. अ, अ, आता हो बघा, मी दादाश्रींचं मध्ये सांगत होती, मी गेली होती. हां हां. तुम्हाला माहित नाही, मी आता गेली होती दादाश्रींच्या आश्रमात 8 दिवस. हां हां. नाही तो अनुभव ताई मी नाही बघितला. म्हणजे कधी आत्ता केलात का तुम्ही शेअर तुम्ही? नाही, कधीच केलाय. युट्यूबला तुम्ही फक्त दादाश्री टाका. हां ठीक आहे हा, टाकते. हां पांढरे कपडे घातलेले असतात त्यांनी, त्यांचं जरा ऐका. त्यांच्या हां. फोटो, तुम्ही स्वामी ओम ग्रुपवर आहेत आपल्या? हो ओम ओम साई ओम साई म्हणजे स्वामी ओम. आपला हो स्वामी ओम तर मध्ये मग आहे. मी काल परवा दादाश्रींचा फोटो पण टाकलाय. कारण हां बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की दादाश्रींचा तर फोटो, म्हणजे डिवाइन लाईट म्हणतात त्याला, हां त्याची प्रिंट आउट काढतात, आली तर काढा आणि त्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना सगळं सांगा. ते तुमचं ठीक आहे. लगेच ऐकते. हा, हो आणि त्यांना ठीक. सांगा की माझ्या वेदना स्वामींपर्यंत पोचवा असं. हो ठीक आहे ताई. हा, श्री स्वामी ठीक आहे. आणि समर्थ. ताई कसं हां ताई, आणि फक्त कसं माहिती आहे, माझी माहेरची वगैरे लोक येतात ना, त्यांना पण वगैरे कसं धमक्या वगैरे देतात हो. ते आपण कसं सगळं बंद व्हायला पाहिजे होतं ताई. नाही ना, ते मग पण ते लोक दादाश्रींना घाबर. सांगा ना ताई हे हां सगळं. ठीक आहे. हां ठीक आहे. हा, श्री हां स्वामी ठीक आहे. समर्थ. श्री स्वामी समर्थ. हां श्री.